नर्मदे यार या ठिकाणी बघ काटजूनगर हा आश्रम आहे. काटजूनगर रिचावर या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. आजच्या परिक्रमेच्या हा आश्रमावरती विश्राम व्यवस्था होती. या ठिकाणावरून आम्ही आज रिचावर या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे हार जलाराम आश्रम आहे हा. नर्मदे यार या ठिकाणी आजचं दर्शन घ्या 14 तारीखचं. आणि आम्ही रिचावर या ठिकाणी रिचावर आहे, या घाटावरती आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तेव्हा नर्मदाची नर्मदे हर तर आम्हाला जाण्यासाठी बघा असा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी. तर आम्ही आहे ना जलाराम आश्रमावरून आहे ना आलेलो आहे. जलाराम आश्रमावरती आजची विश्रांती होती. या ठिकाणी ते घाटावरती येऊन आम्ही आज आमच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे जलाराम आश्रमावरून. आणि आज ह्या घाटाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे जे ओंकारेश्वर या ठिकाणी. नर्मदे हर एक पावन असा घाट आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग जो आम्ही काटजूनगरवरून आहे ना जो जयराम बाबांचा आश्रम होता त्या ठिकाणावरून आहे ना रिचावर या ठिकाणावर रिचावरचा जे घाट आहे घाटाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे नर्मदा माईची किनाऱ्यामार्गे परिक्रमा करण्यास सुरुवात केलेली आहे, जी आपण काटजूनगर आणि रिचावर या ठिकाणावरून. आणि पुढे आम्हाला संदूक या ठिकाणी जायचे. संदूक जी दुधी संगम या ठिकाणी जायचं. आणि आम्हाला जाण्यासाठी असा मार्ग आहे. आता जवळजवळ जे गव्हाची शेती आहे गव्हाच्या शेतीचं जवळजवळ पाणी बंद केलेले आहे. त्याच्यामुळं चालायला एवढंसं थोडं बरं वाटते. नाहीतर पाणी चालू असताना सर्व किचड आणि चिखल असतात या ठिकाणी. हे पण नर्मदाच्या आताच्या सुरुवात परिक्रमेची. नर्मदे हर नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आत्ता आहे ना रिचावर या ठिकाणी आपण आल्याच्यानंतर नर्मदा मैयाचं सुंदर असं रूप आहे. आणि सुंदर अशा आहे ना नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आम्हाला आहे ना कमीत कमी 25 ते 40 मोहरांनी आहे ना आम्हाला दर्शन दिलेलं आहे. त्या रूपातच नर्मदा मैयाने दर्शन दिले आहे मोहरांच्या रूपात आम्हाला या ठिकाणी. आमचं किती भाग्य असेल का आम्हाला नर्मदा मैयाच्या याच्यामध्ये जो आपला राष्ट्रीय पक्षी आहे ना जो त्याचं दर्शन होतं आहे आम्हाला नर्मदा मैयाच्या ठिकाणी. नर्मदा मैयाच्या शेजारीच नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये नर्मदा मैयाच्या तिच्या स्वतःच्या जागेमध्ये जे मोरांचं जो मोर आहे हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे त्याचं दर्शन होतं आहे. आणि आम्ही किनाऱ्यामार्गे परिक्रमा करत असताना किती आपल्याला जर या ठिकाणी जर पाहिलं तर लावी दृश्य म्हणलं तरी जमल. या ठिकाणी आपण पाहू शकता एक सुंदर असं लावी दृश्य या ठिकाणी. आणि आपण एक नर्मदा मैयाच्या याच्यात मोरांचं दर्शन राष्ट्रीय पक्षी आपला त्याचं दर्शन सर्व कसे हे बघा उडलेला मोर बघा हे बघा कसा उड. इथे बघा किती आहेत. इथे पण वरती एवढं भरपूर येतं काही शिवाच्या बाहेर या ठिकाणी बघा भरपूर आहेत. हे बघा व्यवस्थित बघा हां. आणि इथे पण बघा हे बघा नर्मदा मैयाच्या पात्रात या ठिकाणी कितीतरी मोर आहेत. आणि त्यांना काय आपल्याकडून काही तकलीफ नाही काय नाही. आम्ही परिक्रमा अशी काही तकलीफ देत नाही. ते लांबूनच आपले व्हिडिओ घेत राहतात फोटो घेत राहतात कोणत्याही परिक्रमा अशी चालला असेल तर. आणि इथे भरपूर असे मोर आहेत या ठिकाणी पाहिलं तर. आम्ही जात असताना नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आणि सुंदर असं नर्मदा मैयाचं पात्र जे रिचावर या ठिकाणी आहे हे पहा असं सुंदर असं पात्र आहे.
आणि इथे असे मोर आहेत या ठिकाणी. हे बघा, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता नर्मदा मैया किनाऱ्यावरून ना इथं नीलकंठ धाम येणारे पुढे जे आपल्याला एक मंदिर दिसतं आहे या ठिकाणी मोठं, सगळ्यात मोठं मंदिर आहे नीलकंठ धाम आहे. आणि तिथे एक पवित्र असं स्थान आहे जे श्री श्री 1008 बाबाजी महंत नीलकंठ धाम आश्रम त्या ठिकाणी येणारे जे शक्कर नदी आहे, मोठी शक्कर नदी जी नर्मदा मैयाची सहाय्यक नदी आहे, त्या शेजारी नीलकंठ धाम आहे. आणि त्या संगमावरती आता हे समोर दिसते आपल्याला ते नर्मदा मैया किनारी आहे या ठिकाणी. तर आम्ही नर्मदा मैया किनारी जो दक्षिण तटावरती आहे या ठिकाणी, दक्षिण तटावरती, तर तिथे आम्ही एक थोड्याच वेळात पोचेल. आणि आपल्याला जे जाण्यासाठी आहे ना तर रिछावर आणि काटकाजूनगर या ठिकाणावरून आहे ना आपल्याला एक 4-1 किलोमीटर अंतर आहे नीलकंठ धाम या ठिकाणी जाण्यासाठी नर्मदा मैया किनारी. आणि 2 रस्ते आहेत, एक वरून पण आहे आणि बिलकुल मार्गे पण आहे, चांगला रोड आहे. आता आम्ही किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे, तर हा किनाऱ्यामार्गे रस्ता आहे आपण जो दाखवतो आहे तो नीलकंठ धाम या ठिकाणी जाण्यासाठी. नर्मदे या ठिकाणी बघा नीलकंठ धाम, नीलकंठ महादेव या ठिकाणी आलेलो आहे, दक्षिण तटावरती आहे आता. आणि असा मंदिर आहे या ठिकाणी नर्मदा मैया किनारी. या ठिकाणी जर पाहिलं तर असं एकदम, कारण मैया इकडून टच जाते म्हणून एवढं मोठं ते त्या सिमेंटांचं एक हे दिलेलं आहे, मंदिराला संरक्षण दिलेलं आहे. जे नर्मदा मैयाचं जल आहे ना पावसाळ्यामध्ये आहे ना फुल भरून वाहतं ते तट, हे तट फुल भरून मंदिरात टचपर्यंत वाहत असतं या ठिकाणी. त्याच्यामुळे एवढं पाणी असतं ह्या कारणामुळं आहे ना एवढं असं फुल बनवलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही नीलकंठ धाम या ठिकाणी आलेलो आहे आणि मंदिराचं दर्शन घेणार आहे. इथं शक्कर नदी पण संगम आहे या ठिकाणी. आणि पावन तीर्थ आहे हे नीलकंठ धाम, नीलकंठ महादेवेश्वर महादेव. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा नीलकंठ धाम आहे, हा घाट आहे नीलकंठ घाट. आणि याच ठिकाणी शक्कर नदी संगम आहे, समोर दिसतो तो संगम आहे, नदी संगम नर्मदा मैयाची सहाय्यक नदी. आणि नीलकंठ महादेवेश्वर आहे दर्शनासाठी आम्ही वर चाललेलो आहे या ठिकाणी. नर्मदे यार. या ठिकाणी बघा द्वारपालजीचं परमिशन घेऊन आम्ही नीलकंठ धाम या ठिकाणी आहे ना दर्शनासाठी चाललेलो आहे. या ठिकाणी बघा हा नीलकंठ धामचा ना आश्रमाचा परिसर आहे या ठिकाणी, मोठा परिसर आहे. आणि हे संपूर्ण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण मंदिर बघू शकता हे बघा. आणि याच ठिकाणी याच्यातूनही बघू शकता आपल्याला हे बघा. हे बघा या ठिकाणी मंदिराचा संपूर्ण कळस दाखवतो तुम्हाला, असं मंदिर आहे या ठिकाणी. संपूर्ण यानंतर आपल्याला आहे ना मारुती गणपती. हे बघा जी मारुतींची आहे ना 1 2 3 4 5 पंचमुखी आपण म्हणतो ना हनुमान, पंचमुखी हनुमानांची मूर्ती आहे या ठिकाणी. बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. नर्मदा मैया किनारी आहे बरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि हे असाच एक हे नीलकंठ धाम आहे, जे नीलकंठ धामचं आपण दक्षिण तटावरती आहे, दक्षिण तटावरती आपण दर्शन घेऊ शकतो या ठिकाणी. याच ठिकाणी आपण आता भोलेनाथांचे दर्शन घेतो नीलकंठ धाम. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नर्मदे हर. या ठिकाणी आपण बघू शकता किती सुंदर असं नीलकंठ धामची जी स्थापना केलेलं मंदिर आहे. आतून पण मंदिर बघू शकता कसं सुंदर आहे. या मंदिरामध्ये आहे ना आपल्याला आहे ना भोले शंकर पार्वतीची पण मूर्ती आहे. नंतर आपण जर पाहिलं तर कार्तिकेची मूर्ती आहे. माई नर्मदाची आहे. अजून कोण आहे? दुर्गा मैया पण आहे. आणि हे बाबाजी आहे हे या ठिकाणी. आणि हे श्री परमपूज्य श्री बाबाजी जी 1008 श्री 1008 जी हे बाबाजी आहे. यांची हे बनवलेली पुतळा डायरेक्ट पहा ना किती सुंदर दिसतो या ठिकाणी. जे आपण पाहतो ना हे जे नर्मदा मैया किनारी आहे दक्षिण तटावरती आहे. आपण या ठिकाणी पवित्र असं स्थान आहे आणि आम्हाला या पवित्र असं स्थानचं दर्शन झालं. या आम्ही पण भाग्यवान आहे का आम्ही असे कितीतरी मंदिरं हजारो मंदिरं झाली असतील आत्तापर्यंत. 33 कोटी म्हणतो ना त्याच्यात कमी पडलेले हजारो मंदिरांचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी नर्मदा माईच्या किनारी. आणि सुंदर असा नर्मदा माईचा एक परिक्रमा करत असताना आम्हाला कितीतरी मंदिरांची बाना किती सुंदर मूर्ती दिसते. जे भोलेनाथांचे जे पिंड आहे जे जगद्गुरू आहे आपले माता पिता आहे आपले त्यांची आपण दर्शन घेतो आहे. जे विश्वकर्ता आहे सृष्टी निर्माण केली त्यांनी त्यांचं आपण दर्शन घेतो आहे. आणि त्यांचंच मी पहिल्यापासूनही मी स्वतः त्यांचाही भक्त आहे पहिल्यापासून. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. याच ठिकाणी आपल्याला नर्मदा माईचं वरून दर्शन होतं. आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी किती सुंदर असं दर्शन होतं या ठिकाणी बघा वरती. आणि तो जो आहे त्या ठिकाणचा तो उत्तर तट आहे देवतट आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर. नर्मदे हर असा परिसर आहे बघा. आणि ही नर्मदा मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पंचमुखी हनुमानांचंही दर्शन घेतलं. नर्मदे हर. ह्या सर्व वरून परिसर आपण बघू शकता. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना ही जी आहे ना ही जी मैया आहे ना ही शक्कर नदी संगमी नर्मदा मैयाला जाऊन मिळते ही. आणि एक सहाय्यक नदी आहे बघा किती जल आहे तिला पण ज्यासाठी किती पाणी वाहत आहे. हे सुद्धा 365 दिवस पाणी असतं कधीच आटत नाही. हे सुद्धा नर्मदा मैयाला जी मिळते ना जी शक्कर नदी ती शोकलपूर ह्या ठिकाणी आहे. आता हे नदी क्रॉस केल्यानंतर आपल्याला आहे ना शोकलपूर गाव लागेल. शोकलपूर थोडंसं आहे ना बऱ्यापैकी गाव आहे. तिथे तुम्हाला सगळ्या सुखसुविधा भेटतील या ठिकाणी. आणि जे नीलकंठ धामवरून आपण निघलो ना त्या नीलकंठ धामवरून निघल्याच्या नंतर आपल्याला आहे ना शक्कर नदी क्रॉस करायला लागेल. तिथं नाव नाही आहे आपल्याला आहे ना स्वतःच ती नदी क्रॉस करायची आहे. जल थोडं कमीच असते पण क्रॉस होते नदी. नाव नाही आहे या ठिकाणी. बघूया आपण. तर आपल्याला जायचं आहे शोकलपूर ह्या ठिकाणी. नीलकंठ धाम क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला असा मार्ग एक पगदंडी आहे. त्या नीलकंठ धामपासून पुढे आल्याच्या नंतर एक पगदंडी आहे. त्या पगदंडीने आपल्याला तिथे गव्हाच्या शेती आहे त्या शेतातून यायचं आणि नंतर आपल्याला शक्कर नदी क्रॉस करायची. आणि शक्कर नदी क्रॉस केल्यानंतर तुम्हाला लगेच एक आश्रम आहे त्या ठिकाणी पण आश्रमावरती आपण थांबू शकता आणि पुढे पण जायचं असेल तर जाऊ शकता आपण. नर्मदा मैया या ठिकाणी आहे ना आता आम्ही जाय शक्कर नदीच्या याच्या पात्रामध्ये या ठिकाणी एक मोठं किती मोठं पावसाळ्यामध्ये एवढं मोठं सुद्धा आहे शक्कर नदीचं. त्यानंतर नर्मदा मैयाला मिळतं. नर्मदा मैया ते सुद्धा शक्कर नदीचं जे जल आहे ना ते सुद्धा घेऊन आपण आपल्या संगे वाहते. नर्मदा मैयाला भेटण्यासाठी किती आतुर नद्या होतात आतुर असतात नदी
ज्या नर्मदा आम्हाला भेटण्यासाठी येतात. ती पण एक सहाय्यक नदी म्हणता येईल आपल्याला. एक जी शक्कर नदी या ठिकाणी आपण जे क्रॉस करतो आहे ती. आणि निळकंठधाम एक, हे तुम्हाला निळकंठधामचं मंदिराचं दिसत असेल. ह्या मंदिरापासून निघाल्याच्यानंतर भरपूर मोठं मंदिर आहे या ठिकाणी. त्या मंदिरापासून निघाल्याच्यानंतर आपल्याला, आणि इथे एक छोटं मंदिर आहे, याच्या बाजूला पण एक शक्कर नदीच्या, त्याच्यानंतर इथे पण एक आश्रम आहे पुढं समोर दिसतोय त्या ठिकाणी. म्हणजे इथले क्रॉस केल्यानंतर भरपूर आश्रम आहे आणि शोकलपूर गाव आहे या ठिकाणी. हे गावामधून एक रोड आहे आणि किनाऱ्यामार्गे बी आहे. नर्मदे या ठिकाणी अब देखिए इधर है ना शक्कर नदी और नर्मदा मैया का संगम है, जो शोकल गांव के शोकलपुर में है। और उस तरफ नीलकंठ धाम है, इस तरफ है ना हम लोग को बाबा जी मिले हैं, जो बाबा जी नर्मदा चरण है इनका नाम। इसको 20 साल हुआ इधर ये कुटिया है आणि इनको अनमोल बहुत अच्छा वचन दिया है। इन लोगों ने अनमोल वचन दिया, सबके लिए एक वचन दिया है इनने। इस तरह ना कमाओ कि पाप हो जाए, इस तरह ना खर्चा करो कि कर्जा हो जाए, इस तरह ना खाओ कि मर्ज हो जाए, इस तरह ना बोलो कि क्लेश हो जाए, इस तरह ना चलो कि देर हो जाए, इस तरह ना सोचो कि चिंता हो जाए। ये अनमोल वचन इनने दिए, बहुत अच्छे वचन है इनके। आणि एक उमा कौहा में अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना, ओम गणेशाय नमः। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर। या ठिकाणी बघा मी आहे ना आता एका सावलीला बसले, एक बाबळीचं झाड आहे आणि दुपारची वेळ झालेली आहे। तो घाट आहे, तो पतई घाट आहे, नर्मदा मैया किनारी आहे आणि एक पवित्र असा घाट आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय बघा। हे हा घाट आहे, समोर सुद्धा पतई घाट आहे आणि हा सुद्धा नवीन मंदिर झालेले आहे बघा, किती सुंदर असं आहे या ठिकाणी। हा हे बघा, हा घाट आहे नर्मदा मैया किनारीचे बराबर या ठिकाणी। नर्मदे हर, नर्मदे हर। या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना इथं पंप हाऊस आहे, गावाला पाणी पिण्यासाठी आहे ना, जे पाणी जातं ना तरीसुद्धा इथं आहे ना रोड आहे येण्यासाठी। दक्षिण तटावरती आपण पतई घाट सोडल्याच्या नंतर पुढं आल्याच्या नंतर आता आपल्याला संदूक या ठिकाणी जायचं आहे। हा नर्मदा मैयाने टर्न मारून गेलेली आहे तिकडे, तर आपल्याला तसंच टर्न मारून तिकडे जायचं संदूक या ठिकाणी। नर्मदा अशी एवढी मोठी याच्या प्रमाणात झालेली आहे, वरती पाहिलं तर असं एवढं मोठं टाकी आहे आणि ही आम्ही नर्मदा परिक्रमा, हा आमचा मार्ग नर्मदे हर। चला नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना शोकलपूरवरून पुढं आल्याच्यानंतर आपल्याला नर्मदा परिक्रमा, नर्मदा मंदिर आहे इथं पुढं आल्याच्यानंतर। पण नर्मदा किनारी मार्ग जो दक्षिण तटावरती चालण्यासाठी आपल्याला इथं बघा किती कठीण आहे। जर ह्या ठिकाणावरून जर घसरलं तर डायरेक्ट खालीच नर्मदा मैयाच्या जलमध्येच या ठिकाणी जर पाहिलं तर, कारण एकदा घसरलं तर आफिल नाही, त्याच्यामुळं थोडंसं सावकार बी चाला, कारण या ठिकाणी चालायला थोडंसं कठीण आहे। तेव्हा असा नर्मदा असं आहे या ठिकाणी, असं इथून आपल्याला, आणि हा जो टर्न घेतला आहे ना मैयाने, आणि टर्न मारून परत मैया आपल्या समोर आहे, अशी वाकडी तिकडी चालते मैया। आता मैयाने काय केलं, असं टर्न मारून परत अशी समोर आलेली आहे पुढं, पण एवढा मोठा टर्न घेतलेला आता या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदाजीनी। आणि आता आपल्याला चालण्यासाठी असा मार्ग आहे नर्मदा किनारा मार्ग, नर्मदे हर, नर्मदे हर। या ठिकाणी बघा ह्या जो बोर्ड दिसतो हा अनघोरी गाव, या ठिकाणावरून जे पिपटेश्वर घाट आहे त्याचं दर्शन घेऊन पुढं आल्याच्यानंतर थोडा रोड मार्गे बाय रोडने थोडासा वर आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना सोनधारा घाट या ठिकाणी जायचं आहे। सोनधारा घाट आहे तो आपल्याला इथूनही एक शॉर्टकट आहे थोडा, कारण या ठिकाणी थोडासा ज्यावेळेस संध्याकाळचा टाईम होतो ना त्यावेळेस थोडं फटाफट लवकर उरकलं ना तर रनिंग उरकत चालायचं, आणि दुपारी ऊन भरपूर असते या ठिकाणी। नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण गव्हाच्या शेती आहे ना याच्यामध्ये आता पिंपळेश्वर घाट या ठिकाणावरून आपण सोना घाट, तर हे सोना घाट आहे या ठिकाणी। हे बघा
तर इथे चाललेलो आहे सोना घाट या ठिकाणी. कारण नर्मदा मैया किनारी आहे ना भरपूर आश्रम आहेत. इथल्या इथे 3-4 आश्रम होते. कारण आपण किनाऱ्यावरती ज्यावेळेस परिक्रमा करतो त्यावेळेस भरपूर आश्रम असतात या ठिकाणी. असा मार्ग आहे नर्मदाजी या ठिकाणी. आता मग सोना घाट या ठिकाणी आलेलो आहे. दक्षिण तटावरती सोना घाट या ठिकाणी आहे. आपण नर्मदे हर जय सियाराम या ठिकाणी बघा नमामि देवी नर्मदे. मूर्ती बघा ना किती सुंदर आहे या ठिकाणी. बघा आल्या आल्या आम्हाला हनुमानजी भेटले. बघा ना मूर्ती किती मोठी आहे. बापरे जय सियाराम. यहाँ नमामि देवी नर्मदे सोना घाट. बाबाची सेवा चालू आहे. सोना घाट या घाट तर समाधीस्थळ पण आहे. तपोभूमी सोना घाट या ठिकाणी आम्ही नर्मदे